आता इथे सुहास मामा जे आहे त्यात इथे त्याने रस्सी घेतलेली आहे आणि तो त्या बैलांना जे आहे ते बांधणार आहे रस्सी. टॉप कर आधी पहिला टॉप कर. हिचं नाव राणी आहे. बघितलं ती हो बोलते. हा राजा, ते डेमकं, तिकडचा तो तांबू आणि आता ह्याला जी रस्सी बांधतात त्याचं नाव आहे बंड्या. ए राजा 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 राजाला आता आलेला आहे राग. राणी तर अशा प्रकारे बबलू जे आहे ते त्यांच्या सगळ्यात ताकदवान बैलाला घेऊन चाललेला आहे. बैल काय येत नाही तो बघा. सगळ्यात ताकदवान बैलाला जे आहे तो बबलू घेऊन चाललेला आहे एकट्याने आणि सुहास मामा इथे तांबूला घेऊन चाललेला आहे. आणि इथे जे आहे ते बबलूने जे आहेत ते भेंडे पेरलेले आहेत. मागच्या वर्षी पेरलेले सगळे भेंडे जे आहेत ते खाऊन टाकलेले वांदरांनी. म्हणून बबलूने यावर्षी बघा किती मस्तपैकी जे आहे ते इथे साडी बांधलेली आहे. तरी मला शंका आहे की बबलूचं काम नाही करून. आणि बबलू घाबरलेला आहे आणि बबलू घाबरून पुढे पळाला. आणि आता दोन्ही बैल जे आहेत ते जागेवर आलेले आहेत आणि आता अशा प्रकारे जे सुहास मामा जे आहे ते आता जोत बांधतोय. सगळ्यात भारी मजा आहे ना ते बबलूने जो बैल पकडलाय ना त्याला बांधताना येणार आहे, कारण तो खूप मस्तीखोर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे आज त्याने अजिबात मस्ती नाही केलेली आहे बंड्याने. आणि इथे ध्रुवा वेणी बांधून आलेली आहे. ध्रुवा वेणी दाखव वेणी. ध्रुवा लाजते, बबलू नाही लाजत, बबलू बिंदास. दोन्ही बैलांनी मस्ती करायला सुरुवात केलेली आहे. मी जरा लांबच उभा राहतो. आणि आता नागरायला सुरुवात. श्री गणेशा झालेला आहे. मला फक्त एकच वाक्य माहिती आहे, पावलाखाली आहे बस. आणि आता बैल जो आहे तो आता इथून वरतून येणार आणि
काय नाही रे, बाबांनो फक्त व्हिडिओ शूट करतोय बस. वाईट जरासा व्हिडिओ. सुहास मामा एक्सपर्ट आहे एकदम शेती करण्यामध्ये, नांगरण्यामध्ये जमीन. ते बघा. बंडाला जे आहे मी व्हिडिओ शूट करतोय ते आवडलेलं नाही आहे. आणि तो बबलू बघा, करामती बबलू झाडावर चढलेला आहे. आता इथे कोण आता आलं पावसातून ते बघा कशी उडी घालून खाली उतरलाय. बबलू जे आहे ते आपल्याला इथे पाट खणताना दिसतोय. याला पाट बोलतात. त्याच्यातून जे ते पावसाळ्यातून पाणी वाहतं. म्हणजे आता पावसाळाच आहे पण आता पाऊस पडत नाही. लावणीच्या वेळेला जे आहे ते पाटातून पाणी वाहणार. हे बबलू एकदम जवळून गेलेला आता बैल. हा बबलू अजिबात घाबरत नाही. बैल याच्या किती जवळून जातोय पा. तसं घाबरण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये, मला पण माहिती आहे. पण तरी पण आपलं थोडी काळजी घेतली पाहिजे. आता बबलू जो आहे ते इथे आता ते पाणी नीट व्हावं म्हणून तो ही बाबा रे बंड्या रे. तर आता बबलू जे आहे ते आता इथे बांध लावतोय. बबलू का बांध लावतोय रे? पाणी नीट पाण्याचा फ्लो नीट व्हावा म्हणून, पाणी नीट जावं म्हणून बबलू नीटपणे बांध लावतोय. कुठून कुठून दगडी शोधून काढतोय हा मुलगा. आणि एकदा पूर्ण व्ह्यू पहा. असं वाटतं की मुंबई नकोच, मुंबई सोडून गावी येऊन राहावं. तीन कॉपी राहू दे तिकडे. ही पाटातली ओढ आहे आपण जे मगाशी आता जे नांगरणं सुरू आहे तिकडे, तर आता आम्ही आहे ना एक गाय आहे जे आता नुकतीच जे आहे ते आता तिला एक वासरू झालं आहे. तर ती दूध चांगलं द्यावी म्हणून आम्ही जे आहे ते तिला आता रश्शी बांधून इथे चरवायला आणणार आहोत. मी आणि बबलू फक्त आम्ही दोघेजणं, कारण आम्ही दोघेच फक्त काफी आहोत म्हणून. ही बघा ही राणी आहे इकडे. आणि आता या राणीला जे आहे ते आम्ही रश्शी बांधून आता चरवायला बाहेर नेणार आहोत. बबलू पार आहे इथे बबलू थांबलेला आहे कारण ती कोंबडी जी आहे ती बोचते. ज्यांना माहित नाही बोचते काय असतं ते, म्हणजे येऊन जे ती तोच मारणार आता. बघा आत्ता बबलूला जे आहे ते सेफ झालेलं आहे मैदान. तोपर्यंत आपण जरा इथे राणीसोबत जे आहे ते जरा बोलण्याचा प्रयत्न करूया. राणी काय हात नको खाऊ. राणी जे आहे ते अजिबात मारत नाही. मारतेस काय का राणी? तर राणी बोलते तशी तर मी मारत नाही पण जास्त नखरे केले तर मारणार करून. आणि मी हिला अजिबात कंटाळवण्याचा जे ते माझा उद्देश नाही. मी फक्त असंच चांगल्या मनाने हात लावतो. बाळ इकडे रश्शी खाते. कॅमेरा अरे तो सन्नी, याचं नाव सन्नी. तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी. सन्नी हा बघा, हा जो पाडा आहे त्याचं नाव आहे सन्नी. हा मारतो आणि हा मागे सुद्धा लागलेला आहे बबलूच्या. अरे सैल कर, मी बांधू काय?
हां मी बांधतो ते आण आणि हाव इकडे हाव मी मारीन ना आता थांब इकडे ले आणि फायनली खूप प्रयत्नानंतर जे ते बबलूने बांधलेलं आहे. अरे डबल गाठ बांधलेस बबल्या सुटायची. आता हे बांधलेस ना आता ते तोंडाला बांध ना तसं बघ बांधून बघ. नाही काय करत आहे नाही तोंडाला बांधलं की ते त्यांचं मान फिरली की ते फिरतात ना गळ्यात कसं हे होत नाही म्हणून ते बांधतात तर तोंडालाच बांधतात म्हणून. आता सोडतो ते कोपऱ्यावर तिचा पारा आहे ती घे. नाही मीच मला काय नाही तू सोडशील ते हिला काय घाबरत नाही मी. हा मी नाही नेत बबलूच्या पप्पांनी आदेश दिलाय बबलूला. हा आणि बबलूने फायनली जे आहे ते गाईला बांधून बाहेर आणलेलं आहे. गाय आलेली आहे. मला फक्त डाऊट याच्यामध्ये की गाईची जर ती डबल गाठ बांधली आहे तिचं सुटली तर बबलू काय करणार आहे बबलूलाच माहिती. इधर नाही जाणे का उधर जाणे का रे बाबा. आणि बबलू एकदम प्रगत शेतकरी. बबलू मस्तपैकी जे ते गाईला घेऊन चाललेलं आहे. रश्शी बांधून जाय ते बबलूने आणलेलं आहे. चल राणी चल. चल चल ती बांधायला देत कुठे होती बबलूला. ए पकड रे. बबलू खाली बसलेला आहे. राणी पळत होती मला जायची गरज लागणार आहे बबलू. राणी चल खाली चल चल राणी. नीट चालायला काय झालं तिला. हाव राणी हाव इथे बांधतोस. आणि आता हिने तर चरायला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही तिला इथे बांधतोय. बोलू एकदम भारी पद्धतीने बांधतोय. अजून हे असंच थोडं गळ्यात बांधायचं ना एवढंच. जे ते आता इथे एका झाडाला जे अशी रश्शी बांधली आणि ही रश्शी थेट तिकडे राणीकडे. त्यामुळे काय हिला जे आहे ते पोषण पण मिळेल हिरवा चारा खाऊन. आणि एका दगडात जे ते 2 पक्षी तिकडे नांगरणंसुद्धा सुरू आहे आणि इकडे जे आहे ते ही चरते सुद्धा. आणि कोणाच्या जे आहे ते आता शेतात पण जाण्याची काही भीती नाही कारण आम्ही रश्शीने बांधलेलं आहे. आम्ही म्हणजे बबलूने बांधलेलं आहे इथे. आणि आता इथे बबलू जो आहे त्याचा जोत धरतोय बघूया. अरे हाकवणार कशाने काठी हातात दिलीस तर. बबलूला कॉर्नर मारता येत नाही. कॉर्नरचा अर्थ काय इकडे याला कॉर्नर बोलतात. इकडून त्याला नेता येत नाही. ते बघा सुहास मामा कसा कॉर्नरने नेतोय तिथून तसं जे आहे ते बबल्याला नेता येत नाही. मी मगाचपासून त्याचे एवढं कौतुक करतोय. मला वाटलं तो आता जोत धरेल. आता मी आणि बबलू त्या राणीला जे आहे ते आता घरी जायचं आहे. त्यामुळे आम्ही तिकडून वरून तिला इकडे खाली आणलेलं चरण्यासाठी. आणि आता
त्याच्यानंतर आता आम्ही तिला घेऊन जातोय घरी आणि आता तिला बांधणार. राणी चले पुढे राहा, तू पुढे राहा. नाही नाही काय नाही करत, तिला लुचवायचं आहे वासराला. हा राणी. हां तेच, तुमची राणी तरी तेवढी हे आहे, शांत आहे. आमची सुलूला काय आमच्या हे नाही. राणी चले. गळ्यातलं बांधशील ना तो ही रशी सोडतो त्याचा. ते कुठे जातोस, इथेच आहे ना. अच्छा गाय परत हे झाली. हा गाठ घट्ट बसली. आणि आता जे आहे ते पाऊस आलेला आहे, तुम्हाला इथे दिसत नसेल पण पाऊस जो आहे तो रिमझिम रिमझिम जो आहे तो येतोय. आणि मी इथे छत्री घेतली आहे आणि म्हणून जे आहे ते आता बैलांना सोडणार आहे. दुर्वाने इथे रेनकोट घातलेला आहे. हां दुर्वाला जोराचा पाऊस लागतोय. आलेला आहे जोरात पाऊस आलेला आहे. बबलू तिकडून नागर घेऊन आले आहे. अरे अरे बाप रे, ते बबलूने इथे नागर ठेवला आहे आणि आता बबलू परत तिकडे चालला आता बैलांना न्यायला. जोराचा आलेला आहे पाऊस. हो आम्हाला भिजावून टाकलाय. बैल सुद्धा मस्ती करतायत. आता बैल जे आहेत आता बैल आता आहेत ना, आता अजून मस्ती करतील कारण आता पाऊस आहे, त्यांना थंडी वाजणार तर ते अजून मस्ती करणार. आणि बबलू जे आहे ते बंड्याला घेऊन चाललेलं आहे आणि मी जरा लांबच राहणार आहे कारण आणि ते सुहास मामा तांबूला घेऊन चाललाय. ते पाऊस जो आहे तो जोरात आलेला आहे एकदम आणि त्यामुळे तो पहा किती पाऊस आलाय. ते पाऊस आल्यामुळे जे आहे ते बैलांना सोडून न्यावं लागतंय. अरे बापरे, जोरात पाऊस आलेला आहे. पाऊस असा होता, असा पाऊस मुंबईला पडला ना तर काय बघायलाच नको, कारण मुंबईचे जे वाट लागून जाईल एवढ्या जोरात मोठ्या पावसाने. एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे जाणवत नसेल, क्लिअर नसेल दिसत, पण खरोखर मध्ये ना इथे आता खूप पाऊस पडतोय. आणि आता जे आहे त्या गुरांना जे आहे ते आता इथे नेलेलं आहे आणि आता आतमध्ये नेऊन इथे त्यांना बांधणार.
तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये.